नमस्कार मित्रहो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत टाटा नेक्सॉन. ऑटोमॅटिक गाडी आहे ही. या गाडीमध्ये आपण बसवलेलं आहे लो ऑटो स्मार्ट टू किट. BS6 गाडी आहे ही. तर आपण हिची फिटमेंट पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेलं आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. इथे फिटिंग झालेला आहे लो ऑटोचा BS6चा सिंगल स्टेज रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. हा आहे लो ऑटोचा 48 पिन स्मार्ट टू ECUचं डिझाईन आपण पाहू शकता. कंपनीने आता हे चेंज केलेलं आहे. पहिल्या किट्समध्ये याची बॉडी जी आहे ती फायबर बॉडी येत होती. आता ही जी आहे ही मेटलमध्ये आलेली आहे. या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे आपण मॅप सेन्सर. 3 सिलेंडर इंजिन आहे गाडी. इंजेक्टर रेल जी आहे ती आपण या ठिकाणी फिटमेंट केलेली आहे. या गाडीमध्ये आपण इंजेक्टर्स जी वायरिंग आहे ती सॉकेट टू सॉकेट केलेली आहे. हे आपण पाहू शकता. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे. आहे युरोप गॅस कंपनीचा डायनॅमिक ॲडव्हान्सर, क्रँक आणि कॅम्बेस. आहे याचा कॅलिब्रेशन पोर्ट. स्विचचं फिटमेंट आहे आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई. या ठिकाणी आपण माउंट केलेला आहे चेंज ओव्हर स्विच. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. एक 10 ते 15 सेकंद घेऊन ती ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. हे आहे याचं लेवल इंडिकेशन. गाडीमध्ये गॅस कमी असल्यामुळे रिझर्व दाखवत आहे. टँक फुल केल्यानंतर गाडीमध्ये ह्या 4ही ग्रीन लाईट्स दाखवतात. मॅन्युअली आपण गाडी पेट्रोलवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. गाडी आपण पेट्रोलवरती शिफ्ट केलेली आहे. पुन्हा गाडी CNG वरती शिफ्ट करून पाहणार आहोत. CNG वरती शिफ्ट झालेली आहे. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये हंटिंग वगैरे काही येत नाही आहे. हे आहे याचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशनही नाही आहे. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. सिलेंडरचंही फिटमेंट आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 60 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेलं आहे. 12 किलो EKC कंपनीचा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. बूट स्पेसही आपण पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीमध्ये बूट स्पेस शिल्लक राहते. आहे याचा टँक वॉल. इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर गॅस बंद करायचा असेल तर आपण या पद्धतीमध्ये गॅस बंद करू शकतो. गाडीचा गॅस बंद झालेला आहे.
हा आपण चालू केलेला आहे. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंगवालही फिटमेंट केलेलं आहे. तर ही आहे फिलिंगवॉलची फिटमेंट. तर ही होती आपली टाटा नेक्सॉन ऑटोमॅटिकची CNG किटची फिटमेंट. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.